मित्रांनो, आजारपण म्हणजे काय असतं हे सगळ्यांना माहीत आहे. ताप येतो, अंग दुखतं, झोप होत नाही. पण मी ज्या आजारपणाबद्दल बोलतोय त्याला कुठल्याही डॉक्टरने नाव दिलं नाही, कुठल्याही टॅबलेटने ते थांबलं नाही. कारण ते आजारपण नव्हतंच, ते वेगळंच काहीतरी होतं. आणि ते माझ्या गावात घडलं, माझ्याच घरात, माझ्याच शरीरात. त्या वर्षी मी बराच काळ शहरात होतो. कामाचा ताण, धावपळ, रात्री उशिरापर्यंत जागणं, सगळं रुटीन झालं होतं. मग ठरवलं गावी जायचं, थोडे दिवस शांत राहायचं. गाव म्हणजे माझं आजोळ, कोकणातलं. घनदाट झाडी, मातीचा वास, रात्री आकाशभर चांदण्या. शहरात जे मिळत नाही ते सगळं तिथे होतं. पहिला दिवस मस्त गेला. आजीने जेवण केलं, मामाने शेत दाखवलं, रात्री लवकर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा थोडं जड वाटलं. प्रवासाचा शेण असेल, स्वतःला सांगितलं. पण तिसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि उठताच जाणवलं पाय जड, जणू कोणीतरी पायांवर दगड ठेवलेत. डोळे उघडायला त्रास होत होता, शरीर उठायला तयार नव्हतं. ताप असेल, आजीने हात लावला. नाही, ताप नाही. पण मला आतून जाणवत होतं ते ताप नाही, हे वेगळंच काहीतरी आहे. जेवायला बसलो, घास जात नव्हता. पाणी प्यायलो, पोटात जड वाटत होतं. बाहेर बसलो, डोळे मिटायला लागले. दुपारी झोपलो आणि इथूनच सगळं सुरू झालं. झोप लागली, पण ती झोप नव्हती. जे झालं ते सांगणं कठीण आहे. मला स्वप्न नव्हतं, अंधार नव्हता, पण मी कुठेतरी होतो. एक जागा जी मला ओळखीची नव्हती. झाडी होती, पण आपल्या गावासारखी नाही. जास्त घनदाट, जास्त अंधारी. आणि त्या झाडीतून कुणीतरी येत होतं. मला पळायचं होतं, पण पाय हालत नव्हते. ओरडायचं होतं, आवाज निघत नव्हता. ती आकृती जवळ येत होती, जवळ, अजून जवळ. मी डचकून उठलो. घाम, थरथर, श्वास वेगाने येत होता. आजी दारात उभी होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि तिचा चेहरा बदलला. काय झालं तुला? तिने विचारलं. मी म्हणालो, काही नाही, स्वप्न पडलं. पण आजीने माझ्या डोळ्यांकडे बघितलं आणि ती गप्प राहिली. त्या गप्प राहण्यात खूप काही होतं. संध्याकाळ झाली. मला बरं वाटत नव्हतं, पण नक्की काय होतं हे सांगता येत नव्हतं. जेवलो नाही, पाणी प्यालो, अंथरुणावर पडलो. रात्र झाली. गावातले दिवे गेले. आजी देवघरात बसली होती. मामा बाहेर झोपला होता. मी एकटा खोलीत. रात्री 12 वाजले असतील आणि तेव्हा सुरू झालं. माझ्या छातीवर एक दडपण जाणवायला लागलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, जणू कुणी हळूहळू माझ्या छातीवर बसत होतं. मी उठायचा प्रयत्न केला, पण उठता आलं नाही. हात हलवायचा प्रयत्न केला, जड. ओरडायचा प्रयत्न केला, आवाज नाही. मी पूर्ण जागा होतो, पण माझं शरीर माझ्या ताब्यात नव्हतं. आणि मग मला जाणवलं, खोलीत मी एकटा नव्हतो. दाराच्या कोपऱ्यात, अंधारात काहीतरी होतं. मला दिसत नव्हतं, पण जाणवत होतं. त्या कोपऱ्यातून कोणीतरी मोठ्याने श्वास घेण्याचा आवाज यायला लागला. मित्रांनो, त्या क्षणी मला पहिल्यांदा खरी भीती कळाली. शरीराची भीती नाही, आत्म्याची भीती, जी आतपर्यंत जाते, जी श्वासातून जाणवते. किती वेळ गेला माहीत नाही. एकदम दार उघडलं. आजी आत आली, हातात दिवा घेऊन. तिने माझ्याकडे बघितलं. एक क्षण थांबली. मग तिने दिवा देवघराकडे ठेवला आणि ती माझ्या जवळ आली. माझ्या कपाळावर हात ठेवला. ती काहीतरी पुटपुटायला लागली, मंत्र, शांत आणि हळू. आणि त्या छातीवरचं दडपण हळूहळू कमी व्हायला लागलं. श्वास मोकळा झाला, हात हलवता आले. मी उठून बसलो. आजीने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात काळजी होती, जणू तिला माहिती होतं, जणू तिने हे आधी पाहिलं होतं. सकाळी आजीने सांगितलं, त्या खोलीत पूर्वी कोणीतरी राहत होतं, खूप वर्षांपूर्वी. त्याचं जाणं चांगलं नव्हतं. मी विचारलं, म्हणजे? आजी म्हणाली, त्यांना जायचं नव्हतं. अजून इथेच आहेत ते, कधी कधी येतात. आणि तू नवीन आलेलास, शहरातून, थकलेला, एकटा.
त्यांना वाटलं असेल आजीने वाक्य अर्धवट सोडलं, पण मला कळलं. त्यांना वाटलं असेल की या शरीरात थोडा वेळ राहता येईल. आजीने त्याच दिवशी गावातल्या एका जाणकार व्यक्तीला बोलवलं. वयस्कर माणूस, शांत, बोलणं कमी. त्यांनी घर बघितलं, खोली बघितली, माझ्याकडे बघितलं. मग म्हणाले, 3 दिवस झाले ना? मी म्हणालो, हो. ते म्हणाले, 3 दिवसात पूर्णपणे जडलं असतं तर सुटणं कठीण गेलं असतं. म्हणजे अजून एखाद दिवस गेला असता तर? त्यांनी एक विधी केला, साधा पण शक्तिशाली. तुळशीपुढे दिवा, मंत्र, गावातल्या ग्रामदेवतेचं नाव घेतलं आणि माझ्या डोक्यावर अभिमंत्रित केलेली विभूती लावली. त्या क्षणी खोलीत काहीतरी बदललं. हवा बदलली, जडपणा गेला. जणू खिडकी उघडल्यावर ताजी हवा यावी तसं. ते म्हणाले, आता जा, पण उद्या देवळात जा. ग्रामदेवतेला नमस्कार कर. दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात गेलो. छोटंसं देऊळ, गावच्या वेशीवर, जुनं, मातीचं. देवीपुढे उभा राहिलो, डोळे मिटले. त्या क्षणी कसं सांगू, एक उबदारपणा जाणवला. जो थंडपणा 3 दिवस होता तो गेला होता. शरीर माझं झालं होतं पुन्हा. डोळे उघडले आणि पहिल्यांदा 3 दिवसात मला भूक लागली होती. मित्रांनो, डॉक्टरांनी काय सांगितलं असतं? स्ट्रेस, फटीग, डिहायड्रेशन. कदाचित ते बरोबरही असतील, पण मला माहीत आहे त्या 3 रात्री काय होतं, माझ्या शरीरात काय जाणवत होतं, त्या खोलीत काय होतं. आणि आजीने त्या रात्री वेळेत दार उघडलं नसतं तर? हे मी कोणाला सांगितलं नव्हतं बऱ्याच दिवसात. आज सांगतो, कारण गावाकडे जाताना, जुन्या घरांमध्ये राहताना सावध राहा. आपण एकटे नसतो. काळजी घ्या, देवावर विश्वास ठेवा आणि आजी आजोबा जे सांगतात ते नीट ऐका. त्यांना बरंच माहीत असतं.